प्रहारचे नेते बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये उद्या भव्य मोर्चा निघणार आहे आणि आज शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी नागपूरकडे रवाना होऊ लागलेले आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नागपूरमध्ये धडक देणार आहेत। निर्णय घेतल्याशिवाय आता माघारी परतणार नाही आणि मुक्काम करण्याची मानसिकता घेऊन शेतकरी नागपूरमध्ये धडकतील असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे आणि आता बच्चू कडूंच्या या आंदोलनाला काँग्रेसचं सुद्धा बळ मिळालेलं आहे। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। भाऊ, तुमच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे, कसं पाहता? मला वाटतं मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी पुन्हा एक सिद्ध करून दाखवलाय का आम्ही शेतकरी आहोत, शेतकऱ्याशिवाय आम्ही कोणी नाही। खरं तर ही एक भावना जनसामान्यात गेली पाहिजे। आम्ही तर सगळ्यांनाच म्हणतोय, कारण आम्ही कुठल्याही पार्टीचं जाती धर्माचं असलो तरी आज शेतकरी ज्या परिस्थितीत आलेला आहे त्याची स्थिती जेवढी वाईट होत चालली, रोज आत्महत्या आमच्या डोळ्यासमोर येत आणि काँग्रेसच्या दिलेल्या पाठिंब्यामुळे निश्चितच बळ भेटेल। त्यांच्याकडून अपेक्षा करतो का ते सुद्धा डायरेक्ट आंदोलनात उतरले पाहिजे, ह्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे। आणि जातीपाती धर्माच्या आणि पार्टीच्या पलीकडे सगळ्या शेतकऱ्यांनी, एका घरातून एक जरी शेतकरी रस्त्यावर आला तरी मला वाटतं एकही मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। माझंही आता काँग्रेसनं पाठिंबा दिला, उद्या अधिक बाकीच्या संघटना आहे, जसं राजूजी शेट्टी आहे, नवलेजी आहे, प्रकाशजी पोरे असेल, वामनराव चटप असेल, जानकरजी असेल, विजय जावंदिया, तुपकरजी असेल, या सगळ्या संघटनेने सुद्धा यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्यांचाही आभार मानतो। आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय हरकत आहे याला? पार्टीपेक्षा बाप महत्वाचा आहे। ते ह्या भावना ज्या आहे सध्या का बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे, मुळात तीच भावना आम्हाला कमी करायची आहे। इथं नेता जेवढा महत्वाचा आहे त्यापेक्षा आमचा बाप महत्वाचा आहे आणि त्या बापासाठी लढाई लढताना पक्ष पार्टी जात बाजूला ठेवून घराघरातून गावागावातून शेतकऱ्यांनी आता समोर यावं असं आवाहन करतो। तुम्ही काही आता सध्या कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। शेकडो ट्रॅक्टर जे आहे ते तुमच्या बेलोरा गावामध्ये आलेले आहेत। थोड्या वेळात तुम्ही नागपूरकडे तुमची कूच करणार आहात, काय पुढची रणनीती असणार आहे? इथून आम्ही आता मला वाटतं 1 ते 2च्या दरम्यान सगळेजण बेलोऱ्याहून समोर निघणार आहे। त्यामध्ये वर्धेला आमची आता मुक्कामी आहे, मदत स्वागत आहे। मदत काही ट्रॅक्टर जॉईन होणार आहे प्रत्येक गावातले, ज्या ज्या गावातून आम्ही जातो त्या त्या गावातले सगळे ट्रॅक्टर यामध्ये सामील होईल आणि वर्धेला मुक्काम होईल आणि मग उद्या नागपूरसाठी समोर जाऊ। नागपुरात तुमची कशा प्रकारची रणनीती असणार आहे? मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं निमंत्रण तुम्हाला दिलंय, ते आता संध्याकाळी ठरवू। खरं तर बैठकी ह्या वांजोट्या ठरल्या नाही पाहिजे। मागे बैठक झाली होती आणि बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं निर्णय घेतले त्याचा एकही निर्णय पूर्ण केला नाही। एक फक्त दिव्यांगाचा आणि तो एक कमी केला, 1000 रुपयेच वाढवले आणि दुसरं घरकुलाचं। मला वाटतं अशा वांजोट्या बैठकी घेतल्यापेक्षा डायरेक्ट निर्णय सरकारनं घ्यावं अशी आम्हाला सरकारला विनंती आहे। आणि धोरणामुळे आमचा शेतकरी मरण पावला, आता तुमच्या आंदोलनात तुमच्या गोळीबारानं आमचा शेतकरी मरू नये, तुम्ही त्या पद्धतीनं समोर जाऊ नये। तुम्ही या शेतकऱ्यांचा आशीर्वाद मुख्यमंत्र्याला घेता येईल काय? माझा मेंढपाळ असेल, मच्छीमार, दिव्यांग असेल, याचा आशीर्वाद घेता आला पाहिजे, शेतमजुरांचा आशीर्वाद घेता आला पाहिजे। सुवर्ण संधी आहे आणि तुम्ही ते संधी न गमावता किंवा त्याला दुर्लक्ष करून जर आम्हाला समजतंय का तुम्ही बंदोबस्त लावून आंदोलन हाणून पाडण्याचा जो प्रयत्न होईल तर ते फार वाईट होईल। आम्ही छाताळ्यावर गोळी झेलायला तयार आहोत पण आता माघार नाही। नक्कीच, आता जर पाहिलं तर आम्ही छाताडावर गोळी झेलायला तयार आहोत पण माघार घेणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। त्यामुळे बच्चू कडूंचा हा ट्रॅक्टर मोर्चा नेमका काय वळण घेतो हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताळे, मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, बेलोरा, अमरावती।